मिनट के ऊपर। इसी के साथ पूरी सेना खाना में मग्न है। और यहाँ हो सकता है महागणपति डेकोरेटर्स प्रोप्राइटर सचिन रामदास घबाड़ी और हमारे यूट्यूब के शाहरुख शेख साहब, सभी तमाम दर्शक तिरंगा चषक 2017 का सभी का स्वागत करते हैं। और आदरणीय दोस्तों, इस क्रिकेट की शुरुआत इंग्लैंड ने किया है दोस्तों, लेकिन आज हिंदुस्तान के गली गली में दोस्तों क्रिकेट लोकप्रिय हो चुका है और कहीं इस बार मर्तबा देख चुके हैं, लेकिन देखना पड़ेगा कौन जीतेगा कौन हार जाएगा। पहले दिन में गई हुई जो मैच है जिसका नाम है दोस्तों वो टीम है आदरणीय गोवर्धन की टीम। दूसरे दिन गई हुई टीम है जो टीम है दोस्तों लगभग देखा जाए तो शायद मोटिया की टीम है। विश्वजीत ठाकुर की सेना कल जा चुकी सुपर 3 में। आज अंतिम मैच है और अंतिम मैच के ऊपर देखा जाए सुपर 3 के लिए कौन जीतेगा कौन जाएगा आने वाला समय बताएगा। लेफ्ट हैंड बल्लेबाज मैदान के ऊपर इस बार हम पास से गार्ड लेके खेल रहे हैं जिनका नाम है अमित मुंडे। अमित मुंडे इस बार स्ट्राइक के लिए, अमित म्हात्रे कमेंट्री के लिए, नवनाथ म्हात्रे पीछे, मेरे साथ प्रसाद भोईर, मेरे साथ यह देखा जाए तो शायद सुनील जी वर्तक, हसुराम जी घरत, संजय पाटिल हमारे अंपायर यहाँ उपस्थित है, नितेश जी पंडित है, वहाँ प्रवीण ठाकुर है, हर कोने कोने पे दर्शक है। चमचमातिया 3 ट्रॉफी अभी जिन्होंने चुनाव को जीत दिया आदरणीय सम्मान्य हमारे बाजीराव परदेशी साहब को सभी को सलाम करके ब्रह्मास्त्र पहला गेंद ब्लॉक में जरूर डाली थी। इसी का सम्मान किया पॉइंट के ऊपर और सिंगल मिल जाती है। सिंगल के साथ देखा जाए अमित मुंडे ने अपना खुद का खाता ओपन किया 15 और जैसा बैंक में खाता खुल जाता है वैसा खाता आ चुका है ओपन और 1 रन आ चुकी है इस स्ट्राइक के ऊपर। योगेश सामले खुद कप्तान ने लिया है। मैंडेटरी पावर पे का ये पहला ओवर जारी है। घेरे के अंदर 7 खिलाड़ी है, 2 खिलाड़ी बाहर है। इसी बीच इस बार सम्मान करने जा रहे थे मैदान के ऊपर, ताली भी मामला स्टंपिंग जरूर हुई है लेकिन अंपायर का फैसला क्या है अब तक मुझे लगता है गेंद कहाँ गई, देखो कितना थ्रो स्पीड से मारा है। और तीसरा रन देखा जाए बढ़िया रनिंग बैट्समैन द विकेट, दोनों बल्लेबाज में तालमेल के साथ ठोको ताली। और इस 3 रन के साथ स्कोर पहुंच चुका है लगभग देखा जाए तो शायद 4 रन। 4 पे स्कोर जा चुका है। इसी बीच देखा जाए तो शायद लगभग विश्वजीत ठाकूर मोठ्या आला असेल तर विनंती असणार की आपण व्यासपीठाची कृपा करावी। विश्वजीत ठाकूर मोठ्या त्याप्रमाणे गोवर्धन संघाच्या संघटनाची विनंती असणार आहे आपण सुद्धा व्यासपीठाची कृपा करावी। उड़ाया, अरे जाएगी गेंद सीधी गेंद, मुझे लगता है बार। आग लगाने वालों को सूचना है, आग बुझाइए नहीं तो आ सकते हैं और गोविंदा के जैसे हाथ खुलेंगे फिर लपड़ा होंगे। बंद कीजिए। तसेच आपण पाहतोय बरोबर स्टेट ड्राईव्हला लॉंग ऑफ रिजन मध्ये कोणतरी लाडका प्रेक्षक आहे जो लेझर मारतोय मैदानामध्ये, त्याला विनंती आहे। बिल्कुल वो लेजर वालों को सूचना, हमारे पास लाइट बहुत है, जरूरत नहीं आपकी। 6 रन के साथ स्कोर जाता है इस बार देखा जाए तो 10 रन। ओहो अच्छी गेंद, ये 5वीं गेंद जरूर थी। डॉट गेंद की समाप्ति हो जाती है। इसी के साथ देखा जाए दोस्तों चक्कर में डालने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता और स्कोर जगह पर संकेत पाटील यांना विनंती असणार आहे की आपण व्यासपीठाची कृपा करावी। राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सन्मानित संकेत पाटील। इस बीच देखा जाए तो शॉर्ट विकेट के ऊपर गेंद चली गई है, सिंगल मिल जाती है और सिंगल के साथ देखा जाए तो शायद पहला ओवर समाप्त हो चुका और पहले ओवर की समाप्ति के बाद देखा जाए तो शायद चामारली टीम का स्कोर है
11 रन लॉस ऑफ द 0 विकेट के नुकसान पे अभी तो कोई विकेट मैदान से बाहर जा चुकी नहीं, लेकिन मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर खत्म हो चुका है। आने वाला समय बताएगा कौन जीतेगा कौन हार जाएगा। मित्रांनो शेकोडीत उजव्या आपला धूर इकडे येतो, त्रास होतो खेळायला। मित्रांनो आपणास आमची विनंती आहे शेकोडी तिथे उजव्या। हॅलो हॅलो कृपया विनंती आहे, मराठी माणसाचा आवाज बाळासाहेब ठाकरे बाळकोडमध्ये सांगितलं आहे, मराठी माणसाचा आवाज कानावरही पडतो आणि कानाखाली पडतो, तर कृपया विनंती असेल आपण नवोडिया मैदानाकडे जिथे मात्र सामना रंगतोय आणि रंगत राहावा, सामन्यातला रंग कमी होऊ नये, बेरंगी होऊ नये अशी अपेक्षा आपण ओराशी बाळगूया। कारण आपण पाहतोय पहिल्या फेरीतील सामने संपल्यानंतर दुसरी फेरी सुद्धा संपली आणि तिसऱ्या फेरीतील सामना खऱ्या अर्थाने आपण पाहतोय खोपटे विपक्ष सांभारली या दोन संघांमध्ये चालू झालाय आणि बऱ्याच उशिरा का होईना बऱ्याचसा आमचा मी पाहतोय भला मोठा थापा आज आम्हाला समालोचक कक्षामध्ये आमच्या समालोचकांचा जाणवतोय आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला संधी खऱ्या अर्थाने मिळणं गरजेचं आहे आणि पुन्हा एकदा संधी आम्हाला मिळाली आहे। या संधीच्या वतीने आपणास पुन्हा एकदा मी प्रसाद भोईर अमित म्हात्रे घेऊन चलतोय मैदानाकडे जिथे माझा तिरंगा चषक पुरस्कृत आपण स्पर्धा पाहतोय। चिरनेर मोठे बोम धाकटे बोम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली मोठी श्रृंखला आपण पाहतोय स्पर्धेची सुरुवात होती आहे। दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज असणारे या वेळेस क्षितिज, गोलंदाज असणारा क्षितिज कोपटे संघाकडून गोलंदाज क्षितिज येतोय गोलंदाजी मार्कवर। पहिला चेंडू यावेळेस हा चेंडू खराब चेंडू आणि खरा मात्र पंचाने आव्हानदार चेंडू घोषित केलाय। आणि हा चौकार येतोय हॅलो 4+1 अशा 5 धावा मिनिटात प्लस खरं तर फ्री हिट असणार आहे। हा इशारा येतोय 4+1 अशा 5 धावा मिनिटात मित्र आणि या 5 धावेनं संघ पोहोचतो डीजे मास्टर हॅलो संघ पोहोचतो या वेळेस 16 या धावसंख्येवर। गोलंदाज क्षितिज ओव्हर द विकेट यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, झेल उडते शॉर्ट टर्नर मध्ये, परंतु इथे नक्कीच खरं तर मित्र म्हटलं जातं क्रिकेट, मी म्हटलं होतं या अगोदर सुद्धा क्रिकेट फक्त मनगटाच्या ताकदीवर नव्हे तर त्याला बुद्धीच्या कौशल्याची सुद्धा जोड हवी असते आणि कुठेतरी यावेळेस खऱ्या अर्थानं प्रयत्न चुकलाय मी म्हणेन। या शॉर्ट टर्नर मध्ये तैनात असल्या क्षेत्ररक्षकाला त्याला कदाचित याची जाणीव नव्हती का हा फ्रीट असणार आहे आणि फ्रीट वरती झेलबाद दिला जात नाही आणि अशा परिस्थितीमध्ये धावचित करण्याचा प्रयत्न करायला हवा होता आणि तो झाला नाही। त्याचा फायदा खऱ्या अर्थानं चांभारी संघाच्या फलंदाजाला चोरटी धाव घेताना झालाय आणि या चोरट्या धावेनं संघ पोहोचतोय 17 या धावेवर। मारा बदलवला जातो यावेळेस आता मात्र गोलंदाज राऊंड विकेट गोलंदाजी करणार क्षितिज, रिव्हर्स शॉट अटॅक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू मात्र शॉर्ट टर्नर मध्ये पकडला जातोय। कौतुक करावं लागेल इथे मात्र या क्षेत्ररक्षकांचं ज्यांनी म्हणतं चेंडू आला आहे आणि या एका धावेनं धावफलक पोहोचतोय 18 वरती। अमित 18 धावा धावफलकावरती लागतात। प्रत्येक चेंडू मागे खऱ्या अर्थानं संघर्ष पाहायला मिळतोय, हल्ल्यावरती प्रतिहल्ले चढवले जातात तर कधी कधी त्याच हल्ल्याला खऱ्या अर्थानं रोखण्यासाठी प्रयत्न सुद्धा आपण बघतोय। आपल्या समोर आमचे लाडके बीजेपीचे युवा नेते सन्माननीय प्रसाद पाटील उर्फ गंपू यांना विनंती असणार की आपण व्यासपीठांची कृपा करत, त्याचप्रमाणे आमचे सहकारी की ज्यांचा आवाज आपण राधे एंटरप्राइजच्या नाईट स्पर्धेमध्ये पाहतो, बुलंद असा आवाज समालोचन धाण्यावाग जगदीश ठाकूर यांना विनंती असणार की आपण व्यासपीठांची कृपा करावी। बिल्कुल हॅलो हॅलो हॅलो
हॅलो धन्यवाद डीजे मास्टर. आणि आपण पाहतो याच दरम्यान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून 5वा फलंदाज LBWच्या स्वरूपात बाद झाला. आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा मात्र देवदृष्टी संघाचे स्पॉन्सर आणि आपण पाहतोय प्रसाद उर्फ गंपूशेड यांचं आगमन, तसेच रायगड समालोचक असोसिएशन प्रति उरण तालुका समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय जगदीश ठाकूर उर्फ ढाण्यावाग यांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जात आहे. आपण पाहतो इथे मात्र दुसरं षटक मार्गावर असताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपण पाहतो जिथे मात्र एक बाद 1800 धावसंख्या धाव फलकावती लागते. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय रजत मुंडे, डावखुराचा फलंदाज, आणि त्याला म्हणा मात्र ओव्हर द विकेटने गोलंदाजी करणार क्षितिज. यावेळी चेंडू सरळ बॅटनं प्रहार झालाय, अवय्याला चढवलाय, काय घडणार शेवटच्या क्षणाला, आणि पाहता पाहता डोळ्याचं पारणं लवतो चेंडू जातोय. पंच इशारा देत आहे, चेंडू गेलाय फलंदाजाला बाद करून. हेलो ओके डीजे अशोक को मुंबई की तरफ से इनकी तरफ से छक्कों के लिए हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम आया है. प्रत्येक षटकासाठी ते बक्षीस आल्याने आपण पाहतो आताच आमच्या अतिथी मंचावरती विराजमान झाले जगदीश ठाकूर, उरण समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश ठाकूर यांचं आगमन झालं. मी विनंती करणार आयोजकांच्या वतीनं मी विनंती समाधान मात्र यांच्या शुभ हस्ते सन्माननीय समालोचनचा ढाण्यावाग ते आमच्या नदी इंटरपास मध्ये बघितलं की त्यांच्या कारणे आम्ही खूप काही शिकायला मिळाले. असे आमचे सहकारी जगदीश ठाकूर सर्वांचं यथोचित मान सन्मान होतो. त्याचप्रमाणे व्यासपीठावर पाहतोय आपण खऱ्या अर्थानं ज्यांच्या सौभाग्यवती विंदोडे पंचायत समितीमध्ये प्रचंड बहुमताने निवडून आले. एक चांगलं म्हणजे कुठल्याही राजकारणामध्ये गंध नसताना अचानकपणे महेश बागडी साहेबांच्या कृपेने सन्माननीय गंभीर राजकारण दुनियेमध्ये आले आणि प्रचंड बहुमताने त्यांच्या सहभागी निवडून आल्यात. आणि खऱ्या अर्थाने आज दिगड संघ त्या दिगड संघाची स्पॉन्सरशिप सन्माननीय गंभीर शेट्टीकडे आमच्या विनंती मान्यवर उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे स्वागत करणे आमचा आद्य कर्तव्य. मी विनंती करतो सन्माननीय समाधान मात्रे यांना की आपण शुभ हस्ते आपण सन्माननीय गंभीर शेट यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. नक्कीच यावेळेस आपण पाहतो दुसरी धाव मात्र मिळाली आहे. 2 धावा धाव फलकावती लागतात. डीजे मास्टर थोडासा आवाज द्यायचा. 2 धावा मिळतात या फटक्यावरती असं वाटतं होतं चेंडू हा डीप मिड विकेटच्या सीमा पार होईल की काय, परंतु चेंडू मात्र शेवटच्या क्षणाला अडलाय. 2 धाव मिळतात. संघ पोहोचला 20 या धावसंख्येवर. गोलंदाज राऊंड विकेट. यावेळेस सरळ बॅटनं सरळ प्रहार झाला, अवय्याला चढवला, परंतु क्षेत्ररक्षक तैनात, फलंदाज बाद. विकेट नंबर 3. बिल्कुल इसी के साथ गेंदबाजी के सामने जलवा चला है. चामारली के बल्लेबाज देखा जाए मैदान के ऊपर एक के बाद बॉलिंग के अंदर. अमित यावरून असं दिसून येते की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार, यात तीळ मात्र शंका नसेल. कारण आपण पाहतोय चांभारली संघ या अगोदर सामने खऱ्या अर्थानं दुतुम संघासमोर लढत असताना चांभारली संघाला सुद्धा खऱ्या अर्थानं परेश ठाकूर या फलंदाजाने त्यांचं नाकीनम करून सोडलं होतं. परंतु त्यानंतर चांभारली संघाने जी काही गरुड झेप घेतली ती आतापर्यंत पाहतो अतिशय चांगली अशी कामगिरी त्यांच्याकडे होत होती. परंतु आपण पाहतो या पंचकृषी उरण पंचकृषी मधील नामवंत संघ खेळाडूंचा संघ म्हणून आपण ज्या संघाकडे पाहतो अशा या खोपटे संघाच्या गोलंदाजांसमोर कुठेतरी सध्याच्या स्थितीचा आपण विचार केला तर चांभारली संघाचे फलंदाजी कुठेतरी पडझड होताना आपल्याला पाहायला भेटते. अमित बिल्कुल प्रसाद, जब गेंदबाजी चलती है और गेंदबाज जब शो दिखाने को शुरुआत करते हैं तब टॉकीज में मजा आता है. कुरुक्षेत्र में कर गेंदबाजी धार के साथ मानो खोपटा के गेंदबाजी के सामने देखा जाए तो इस तौर के ऊपर चांभारली के बल्लेबाज बैक टू बैक 3 मैदान से बाहर जा चुके हैं. नक्कीच 3 फलंदाज आतापर्यंत बाद झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 3 बाद 20 धावा. गोलंदाज यावेळेस ओव्हर द विकेट. देवाना जबरदस्त प्रहार झालाय, लॉंग ऑन रिझन मध्ये अवय्याला चढवला, परंतु इथे मात्र धोका संभवतोय. धोक्याची घंटा वाजली आहे. हेलो डीजे हेलो 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 डीजे आवाज दे, आवाज माइक को थोड़ा सा माइक का आवाज दे.
ये प्रसाद इसी को कहते हैं धुरंधर कप्तान। लांगन के गली में लिया कैच, खिलाड़ी को कह दिया जाओ बैठने के लिए। गेंदबाजी के सामने झटके पे झटके, मानो भूकंप के झटके। हॅलो, खरंच झटका म्हणजे काय याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण पुन्हा एकदा मात्र चांबाली संघाच्या फलंदाजांना पाहायला मिळतोय। यावेळेस हा चेंडू मात्र खोलवर डपाचा चेंडू, धावचीची संधी, तू माय आत्मघात की धाव मात्र सुदैव मी म्हणेन इथे आमच्या चांबार्ली संघाच्या या फलंदाजा जो मात्र बाद होता होता वाचलाय। खरं तर जिथे आपण विचार केला अमित अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते। देवानंद गोलंदाजी मार्कवर होते आणि आमचे देवेंद्र इथे मात्र खऱ्या अर्थानं 12व्या प्रतिनिधीच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय, ज्यांच्या गोलंदाजीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं अतिशय वेगळ्या प्रकारचं कौशल्य आहे असे देवेंद्र आज आपल्याला 12व्या प्रतिनिधी म्हणून जोडले। खरं तर खोपटा संघाचं कौतुक करावं लागेल त्यांच्यामध्ये यावेळेस मात्र टिपणा उडवला, जबरदस्त गोलंदाजी, कौतुक करावं लागेल। बिल्कुल और बिल्कुल बिल्कुल डीजे इसी के साथ उखाड़ा डंडा कर दिया खोपड़े गांव का झंडा। और इस बार इस गेंदबाज के ऊपर इन्होंने आक्रमण किया। नक्कीच समोर 8 सफलता जोडल्या आतापर्यंत या गोलंदाजाला मिळत आम्ही आपण पाहतोय। खऱ्या अर्थानं मी म्हणालो होतो या पंचकृषीमध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज पाहायला मिळतात आणि त्याचं पुन्हा एकदा उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय। मिळालेल्या धाबा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धाब्या अवघ्या असणार आहेत त्या 20 धावांवरती अजूनही गाडी रोखून धरली आहे या चांबार्ली संघाची। नक्कीच कुठेतरी वेगळ्या प्रकारचं क्रिकेट पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीने मैदानामध्ये आर्द्रता निर्माण झाली आहे, वातावरण निर्माण झालंय, खऱ्या अर्थानं अशा प्रकारचं वातावरण पुन्हा एकदा मात्र निर्माण झालंय ते म्हणजे चांबार्ली संघाच्या पाठीराख्यांमध्ये। यावेळचा चेंडू पुढचा चेंडू जोरदार प्रहार केलाय, चेंडू मात्र वाईडिश मिड विकेटच्या वरून जातोय 6 धावांसाठी। हॅलो, आणि या षटकाराच्या साह्यानं 26 धावा फलकावरती लागतात। अभिजी जिथे मात्र धावसंख्येची गरज असताना आणि मोक्याच्या क्षणी खऱ्या अर्थानं हा षटकार आलाय आणि कुठेतरी थोडासा दिलासा मात्र मिळालेला या षटकाराचा। प्रसाद संकट के ऊपर जो झेल के लब देखा जाता है उसी को ही खली नहीं महाबली कहते हैं। अतिशय चांगलासा फटका मात्र आलाय, खऱ्या अर्थानं दिलासा देऊन जातोय हा फटका। फलंदाज अनिकेतच्या बॅट मधून आलाय, गोलंदाज येतोय देवानंद। यावेळचा चेंडू बॅक टू बॅक त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय। एका धावेचा निर्वाळा झाला, एका धावेत समाधान मानावं लागतं। धावा संख्या होती 27 धावा। आम्ही जे 27 धावा पालकवरती लागतात आतापर्यंत विचार केला 4 षटकांचा सामना असेल, तिसरं षटक मार्गस्थ आहे। 27 धावा म्हणजे अजूनही तब्बल 7 चेंडूचा आम्ही जी खेळ जवळजवळ शिल्लक आहे। या 7 चेंडू मध्ये जास्तीत जास्त मोठे फटके मारण्याचा प्रयत्न इथे चांबार्ली संघाला करावा लागेल। पाहूया तसं काही घडतंय का। यावेळेस हा चेंडू मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न करतो, चेंडू लेग स्लिप मध्ये आलाय। चेंडू उचलेपर्यंत मिळालेली 1 धाव, पंच इशारा देत आहेत। बॅटकटच्या स्वरूपात मिळालेली धाव असावी, बॅटकटच्या नक्कीच बॅटकटच्या स्वरूपात मिळालेली धाव आणि पाहता पाहता तिसऱ्या षटकाची सांगता झाली आहे। 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी हारून फलंदाजी करत असताना चांबार्ली संघाची धावसंख्या आपण पाहतोय, जी धावसंख्या लागली आहे 5 बाद 28 धावा। बिल्कुल गेंदबाज के ऊपर एक बार विश्लेषण किया जाए तो पहले ओवर में 11 आए, दूसरे ओवर में 9 आए और तीसरे ओवर में 8 रन आ चुके, तो कुल मिला के 10 स्कोर पहुंच चुका है 28 पे 28 रन। लास्ट साफ दलामध्ये देखा जाए शायद 5 विकेट के नुकसान पे अमित 5 फलंदाज जवळजवळ बाद झालेत म्हणजे खऱ्या अर्थानं अर्धा संघ गारद झाला असं म्हणावं लागेल। अर्धा संघ जवळजवळ गारद झाला आणि आपण पाहतोय खोपटे संघाचा विचार केला तर खोपटे संघामध्ये क्रिकेटमध्ये आपण पाहिलं काही खेळाडू असे असतात की निव्वळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती संघामध्ये सहभाग मिळवत असतात आणि आपण खोपटे संघाचा विचार केला तर खोपटे संघामध्ये सुद्धा 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील ज्यांनी निव्वळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती या संघामध्ये आपलं स्थान मजबूत केलंय अशी आपण पाहतोय।
रुपेश भास्कर आणि दीपेश पाटील असे दोन खेळाडू, त्यांना सुद्धा त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीसाठी आपण शुभेच्छा देऊया आणि खरं तर चांभारी संघाला आक्रमकता धारण करावी लागेल हे सुद्धा आपण दर्शवूया, सांगूया. यावेळेस हा चेंडू जबरदस्त डीप पॉइंट मध्ये चेंडूला हवाईला चढवण्याचा प्रयत्न केला, पण तो चेंडू वन बाउंड चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. आणि इथे मात्र चौकाराला आम्ही जे चौकार येतोय, खरं तर या चौकाराने पुन्हा एकदा थोडासा दिलासा मिळाला. धावसंख्या झाली 32 धावा, परंतु हे सुद्धा आम्ही जे आपल्याला विसरून चालणार नाही की ज्या चांभारली संघाची गोलंदाजी सुद्धा अतिशय जबरदस्त आहे. यावेळेस मात्र आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न, दिलासा देतोय डीप लेग रिजन मध्ये, मोठा फटका 6 धावा. सभी को सूचना है, खाना है उतना खाओ, लेकिन हवा का झोंका मत छोड़ो. नक्कीच आम्ही तर काही नैसर्गिक क्रिया असतात त्या खऱ्या अर्थानं घडत असतात, परंतु कुठेतरी मात्र वेळेचं आणि खरं तर भान राखणं गरजेचं असेल. खरं अर्थानं लालबाग ते परळ पिक्चर आपण जर पाहिला असेल तर लालबाग ते परळ पिक्चर मध्ये एक पडद्यावर शो दाखवला आणि तिथे मात्र बरेचसे त्या विभागातील राहणारे रहिवासी दाखवले आणि ते बसलेले असताना तिथे एक डायलॉग म्हणून म्हणाला होता की नाक के बाल जल गए. खरं तर इथे सुद्धा आमची परिस्थिती काही मिनिटा अगोदर तशी झाली होती, अक्षरशः नाकातील सर्व केस जळाले अशी परिस्थिती निर्माण झाली होती. वो क्या हुआ है, वो शो दिखाने का शुरुआत हो गया है ना, तो डॉक्यूमेंट में लफड़ा हो जाता है, उसमें कोई दिक्कत नहीं है. असं हा विनोदाचा भाग वळूया मैदानाकडे, जिथे मात्र खऱ्या अर्थानं आनंदाचं वातावरण आता मात्र शेतकऱ्याच्या सह्यानं निर्माण केलंय ते म्हणजे आमच्या चांभारली संघाच्या पाठीराख्यांमध्ये. संघाची धावसंख्या झाली आहे, संघ पोहोचलाय 38 धावांवरती. गोलंदाज जोरदार विकेट, ओ हो हो हो, पुन्हा एकदा मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु चेंडू आपण पाहतोय, चेंडू पाहतोय, चेंडू पकडला जातोय, परंतु तेवढ्या वेळेमध्ये मिळालेले या 2 धावा, 2 धावेने संघ पोहोचलाय 40 या धावसंख्या होती. अमित 40 धावा, चौथा षटक मार्गस्थ आहे, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. अमित बिल्कुल प्रसाद, मुझे लगता है इस 3 गेंदों में पहले 2 गेंदों में ज्यादा रन आ चुके हैं, इसका मतलब चांभारली का स्कोर इस बार यह गेंद थी बगाना चल चौवा. ओ हो हो हो, आणि खऱ्या अर्थानं हा पंजा असेल 4+1. अमित थँक्यू डीजे मास्टर. अमित अशा वेळेस आपल्या नक्कीच कराव्याचे जर दशरथ पाटील असते तर त्यांनी सुद्धा अशा प्रकारे एक वक्तव्य केलं असतं. अशा प्रकारचं जेव्हा मैदानामध्ये जेव्हा असा प्रसंग येतो तेव्हा ते नेहमी म्हणत असतात पूजा सत्यनारायणाची आणि मजा भाडुत्र्यांची. ओव्हर द विकेट 45 धावा. खोलवर डप्पा टाकण्याचा प्रयत्न केलाय, परंतु यावेळेस सुद्धा मिळाले 1 धाव. खऱ्या अर्थानं संघाला पोहोचवते 46 धावांवरती. 46 धावांवरती हा संघ पोहोचलाय. 46 धावा. अमित खऱ्या अर्थानं अतिशय सुस्थितीमध्ये आता संघ आला मी म्हणेन, कारण समाधानकारक धावसंख्या खऱ्या अर्थानं झाली आहे. 46 धावा, चौथा षटक मार्गस्थ आहे. यावेळचा चेंडू मात्र कव्हर करण्याचा प्रयत्न केला, चेंडू डीप कव्हर रिजन मध्ये एकदा मिळाली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न थांबवावा लागतोय. धावसंख्या झाली 47 धावा. 47 धावा धाव प्रगती लागतायत. यावेळचा चेंडू अतिशय नेत्र दीपक फटका, चेंडू सीमारेषेवर भेद घेताना 4 धावा. हॅलो हॅलो हॅलो
अमित आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी हारून फलंदाजी करत असताना टीम चांभारली संघाची धावसंख्या आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 51 धावा. अमित आता आपण चांभारली संघाच्या गोलंदाजीच्या दृष्टीने विचार केला तर फाइटिंग स्कोर झाला असं म्हणायला वावगं ठरणार नाही अमित. बिल्कुल, ये अंतिम ओवर जब मैदान के ऊपर चला, चेतन के गेंदबाजी के ऊपर जब आक्रमण चला, कहते हैं ना दोस्तों कि गेंदबाज की धुलाई मगर साबुन से इस मैदान के ऊपर चली और इस ओवर में 23 रन, वही मुझे लगता है खतरे के घंटे का मुझे लगता है समय है. लेकिन अगर खोपटा का बल्ला चल सकता है तो खोपटा भी न जा सकता है, लेकिन समय की भविष्यवाणी दोस्तों कोई नहीं कह सकता. नक्कीच आपण पाहतो 4 षटकांमध्ये 5 बाद 51 धावा सर्वात महागडे ठरलेले षटक म्हणजे चौथं षटक अर्थात चेतन गोलंदाजी मार्गावर आला ज्याला 23 धावा मोजाव्या लागल्या. महागडा ठरला असं म्हणाल कारण पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 9 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 8 धावा आणि त्यानंतर मात्र षटक फेकत असताना गोलंदाज चेतनने दिलेल्या 23 धावा. बिल्कुल रिक्वायर्ड रन रेट इस मैच को जीतना है, तो इस बीच खोपटा टीम का क्या नियोजन है, क्या है उनका बल्लेबाजी का प्लान, आने वाला समय बताएगा. रिक्वायर्ड रन रेट हर ओवर में 13. तमाम दर्शक जब बाउंड्री के बाद मैच का स्वाद ले रहे दोस्तों. क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर इस बार सुपर 3 का अंतिम मैच है और इस प्रकार जो चौथा गेंदबाज को इस्तेमाल किया उस गेंदबाज के ऊपर चेतन की गेंदबाजी के ऊपर इतनी धुलाई की, मानो कहते हैं ना कपड़ों की धुलाई साबुन से होती है लेकिन गेंदबाज की धुलाई बगैर साबुन से. लेकिन आने वाला वक्त बताएगा कौन जीतेगा और कौन हार जाएगा. तमाम दर्शक जब बाउंड्री के बाद मैच का आस्वाद ले, कोने कोने पे दर्शक है और निश्चित रूप से दोस्तों आस्वाद लेना ये तो अच्छी बात हो जाती है. समय है, मौका है और मौका एक ही दिन आता है. अमित खरोखर आपण जर चांभारली संघाच्या या फलंदाजाचा विचार केला, जो फलंदाज प्रकाश कुंभार खऱ्या अर्थाने स्वप्नोत कामगिरी आपल्या संघासाठी आहे मोक्याच्या क्षणी ज्याने केले. 6 चेंडूचा सामना केला, 18 धावांचं योगदान, 2 चौकार आणि 1 षटकार लगवला आणि त्याने खऱ्या अर्थाने अतिशय जबरदस्त खेळी केली. खऱ्या अर्थाने 40+ मध्ये खेळणारा हा खेळाडू प्रकाश कुंभार ज्याचे शॉट सिलेक्शन जर आपल्या पाहिले अतिशय तंत्रशुद्ध फलंदाजी करण्याचा प्रयत्न तो करत होता आणि खऱ्या अर्थाने त्याचा अनुभव आज त्याने पणाला लावला आणि संघाला खऱ्या अर्थाने त्याची गरज जी ती गरज त्यांनी पूर्ण केली है फलंदाजीच्या मार्फत. अमित बिल्कुल, जो खिलाड़ी मैदान के ऊपर स्टैंडरमैन कहते हैं, तंदुरुस्ती की रक्षा करता है, लाइफ बॉय है जा तंदुरुस्ती है, वह तंदुरुस्ती बहुत इंपॉर्टेंट है और तंदुरुस्ती खिलाड़ी के पास दोस्तों चाहिए. प्रसाद ने सब्जेक्ट किया था कि फील्डिंग के तौर के ऊपर अरे 52 टेस्ट खेले लेकिन दुनिया का 1 नंबर का खिलाड़ी कौन है, जानती रहो. ये रणनीति इस बार मैच को शुरुआत मेरे साथ इसी को कहता है दोस्तों नवनाथ जी मात्रे, सुनील जी वर्तके, हसुराम जी घरते और हर कोने कोने पे दर्शक किया बैठे मैच का आसपास. मैच को शुरुआत मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर का पहला ब्रह्मास्त्र क्षितिज और इस बार चेतन. ऋतुराज की पहली गेंद राइट अबाउट विकेट. पहली गेंद गैप में ढकल दिया गेंद को, लेकिन पीछे फील्डर उपस्थित है, सिंगल मिल जाती है. सिंगल के साथ देखा जाए क्षितिज ने खुद का खाता खोला, टीम के खाते में बढ़ती, स्कोर बुक के ऊपर रन आ चुका है 1 रन बगैर कोई विकेट के नुकसान पे. चमचमाती 3 ट्रॉफी किसके पास जा सकती है, एक गोटने की टीम, एक दिगोड़े की टीम और इनमें से जीतने वाली टीम जा सकती है. आने वाला वक्त बताएगा. इस बार दूसरा ब्रह्मास्त्र, दूसरी गेंद वो अच्छी गेंद थी इस बार. क्या लेंथ पहले बड़ी गुड लेंस के ऊपर का जब गेंद छोड़ते हैं ना और कीपर के वो दस्ताने में जाते हो ना उसी को कहते हैं मैडन गेंद की समाप्ति. लेकिन इस बार पकड़ नहीं सके, लेकिन 0 इस प्रकार इस गेंद के ऊपर आ नहीं सके और इस बार सिंगल ही जा चुकी है और सिंगल ही आ चुकी पहली गेंद के ऊपर. इस बीच उड़ाया हवा में गेंद, मिडल के ऊपर से खेला हुआ शॉट जाएगी गेंद मारने के नजदीक. जब तक खिलाड़ी गेंद को उठाते समय दूसरा रन पूरा कर दिया. 2 रन के साथ खोपटा टीम का स्कोर पहुंचा है 3 रन और खोपटा के ड्रेसिंग रूम में हसुराम जी के बच्चे उपस्थित थे. सिद्धेश गरग बोले छा गए और छा गेंद के साथ मुझे लगता है वो बैठ चुके हैं. आने वाला वक्त बताएगा कौन जीतेगा. इस बीच शायद और विकेट वो क्लिक करने का प्रयास जरूर किया था लेकिन वहां फील्डर मौजूद है. सिंगल मिल जाती शॉट फाइन लेग के ऊपर, सिंगल के साथ स्कोर आगे जाता है. स्कोर पहुंच चुका है इस बार 4 रन.
हॅलो आम्ही सर गोवटना संघाचा कर्णधार आणि दिगोडा संघाचा कर्णधार प्रवीण बक्षीस संपर्क साधा. गोवटना संघाचा कर्णधार आणि दिगोडे संघाचा कर्णधार. नक्कीच आपल्याला उपांत्य फेरीची खऱ्या अर्थाने पूर्वतयारी करायची आहे. त्याच्यामुळे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण दोन्ही संघनायकांनी लवकरात लवकर समालोचन कक्षेत संपर्क साधा. अमित आपण पाहतो 4 धावा फलकती लागल्यात आणि 4 चेंडूचा खेळ सुद्धा अमित चालाय. बिल्कुल इस पीछे क्या वो क्या सामने मारा है, पैरों का इस्तेमाल किया, बाउंड्री के नजदीक अच्छा फील्डिंग का मुद्दा पेश किया, फिर भी मामला होने वाला था लेकिन बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट और बल्लेबाज में तालमेल के साथ लिया, चीटी की जबलाई लंबी के दिमाग के साथ रन लिया, मानो पूरा खरंच अमित कौतुक करावं लागेल या चांभारली संघाच्या क्षेत्ररक्षकांचं. शेवटच्या क्षणापर्यंत 100% योगदान देण्याचा प्रयत्न आपल्या गोलंदाजासाठी ते करतायत आणि खरं तर त्याचे यश सुद्धा त्याला लाभतं. कारण आतापर्यंत जवळजवळ 4 धावा या क्षेत्ररक्षकाने अडवल्यात. दोन्ही चेंडू चौकार जाता जाता खऱ्या अर्थाने अडलेत. कौतुक करावं लागेल. बिल्कुल उड़ाया, जाएगी गेंद, शुभमन ने खेल लिया बाउंड्री. बिल्कुल डीजे मास्टर स्वागत करता हूं आपका गोविंदा का दोस्तों. एक गाना मुझे लगता है माखन चुराना जिसने कहा, बंसी बजाकर जिसने नचाया, जिसने दुनिया को प्रेम करना सिखाया, वो कन्हैया भी क्रिकेट खेलता था. शॉट ऐसा मारा था ना, गेंद गई थी यमुना के तालाब में, जानबूझकर मारा था क्योंकि काले को बाहर निकालने के लिए. छक्का मारा, इसी के साथ खिली खिली चंपा खुश हुई लंबा, देखो पेड़े लंबा छक्का मारा, खामा कटा. और मैंने पहले कह दिया इस ओवर के ऊपर अटैक कर दिया, 6 रन के साथ स्कोर जाता है 12 रन 0 विकेट के नुकसान पे. खोपटा टीम का एक बार हौसला बढ़ाने जा रहा है. रिक्वायर्ड 13 का था. नक्कीच सुरुवात अतिशय चांगली झाली. पाहूया आपण पाहतोय जिथे मात्र आपण विचार करता 18 चेंडूचा खेळ आणि या विजयासाठी 40 धावांची अजूनही गरज असेल. 18 चेंडू 40 धावाचं समीकरण आपण पाहतोय. अमित मैदानामध्ये आलाय आणि अशा वेळेस मात्र गोलंदाजीसाठी पाचारण केलं गोलंदाज रजत याला. 18 गेंदों में 40 रन की जरूरत है. मुश्किल तो नहीं है, बस बल्ला चलाना चाहिए. बल्ला चलाने की क्षमता अपने पास चाहिए. इस पीछे क्या है, ओहो बल्ले का मुंह खोल दिया, उंगली खड़ी, एक उंगली उठी तो दुख है, 2 उंगली उठी तो सुख है. चलिए पवेलियन की गली. और जिस गेंदबाज के ऊपर बल्लेबाजों ने आक्रमण किया था वो चेतन की बल्लेबाज इस समय देखा जा जी निराश है, लेकिन वो आए पवेलियन के रास्ते पे, नए बल्लेबाज मैदान के ऊपर पहुंच चुके राज. और मुझे लगता है दोनों भाई है, जैसे ऑस्ट्रेलिया के स्टीव और मार्को हो जाते हैं, एंडी फ्लावर ग्रैंड फ्लावर हो जाते हैं, इरफान पठान यूसुफ पड़ा हिंदुस्तान के दोस्त हो जाते हैं, वैसी ये जोड़ी दोस्तों देखा जाए मैदान के ऊपर भाई की जोड़ी लगभग खोपटा टीम की. और इसी बीच देखना पड़ेगा जैसे विश्वजीत और अभिजीत की जोड़ी हो जाती है वैसी ये जोड़ी मैदान के ऊपर. इस पीछे क्या है, और मुझे लगता है शायद इस बार देखा जाए स्टंप के बाहर जाने वाली गेंद संघनायक अंधगोड संघाचा संघनायक या पवेलियनमध्ये या, बसा या. आओ बैठने के लिए आइए. इसी के साथ देखा जाए तो शायद एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 13 रन 13 रन. इस क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर यह अशुभ आंकड़ा माना जाता है, लेकिन क्या होता है इस आंकड़ों के ऊपर. इस बार जरूर बल्ले का मुंह खोल दिया है. शॉट थर्ड मैन की दिशा में गेंद जाती है और इस सिंगल मिल जाती है, सिंगल के साथ स्कोर आगे जाता है. और सिंगल का दुख दोस्तों किसी को नहीं होता, लेकिन सिंगल रन क्रिकेट में दोस्तों कहते हैं आड़े टीड़े करो लेकिन रन जमा करो. सिंगल मिली, स्कोर पहुंच चुका है. इस बार देखा जाए तो 14 रन लगभग देखा जाए 1 विकेट के नुकसान पे. राइट आर्म और द विकेट.
ये गेंद और पीछे फील्डर उपस्थित है शॉट लेग के ऊपर और सिंगल मिल जाती है और सिंगल के साथ स्कोर आगे। गेंदबाजी में संभारली टीम के गेंदबाज मुझे लगता है इस्तेमाल करने जा रहे हैं रजत मुंडे। लगभग क्या गेंदबाजी में धारे, अपने पास दोस्तों विश्वास चाहिए। जिस पेड़ के डाल के ऊपर जो पक्षी बैठता है उस पक्षी का विश्वास लगभग देखा जाए उस डाल के ऊपर नहीं होता, इसका विश्वास अपने पंखों के ऊपर होता। सही है, ओके। और इसी बीच राइट आर्म और द विकेट रजत मुंडे, उनके सामने बल्लेबाज इस बार देखा जाए तो राज क्रॉस लाइन खेलने की कोशिश की थी। ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद ऐसी लग रहा है लेकिन हम पार मुड़ गए, इसका मतलब हम समझ गए क्या है। लेकिन कभी कभी दोस्तों कमेंट्री के ऊपर हम कहते हैं लेकिन अंपायर दोस्तों लगा जाए तो शायद क्रिकेट के ऊपर भगवान हो जाते, उसके हम दास हो जाते। एक अगरबत्ती लगाने से भगवान आता है। और एक मिनिट, दिगड संघाचा संगणक निवृत्ती उपस्थित आयोजकांच्या वतीने महेंद्र ठाकरेंना विनंती करतो की त्यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। 16 रन 16 रन। त्याचप्रमाणे गोवंड संघाचा संगणक धर्मशित उपस्थित मी आयोजकांच्या वतीनं महेंद्रला विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं। और ये देखो क्या चल रहा मैदान के ऊपर, लेकिन खोपटा के बल्लेबाजी उपस्थित फिरकी गोलंदाज, अतिशय जबरदस्त गोलंदाज की ज्याच्या गोलंदाजीमुळे गोवंड संघ सुपर 3 मध्ये जाण्यासाठी एक थोडा सहभाग या विशाळता लाभलाय। धन्यवाद। 19 पे स्कोर देखा जाए तो शायद इस बीच ये गेंद थोड़ी सी बैकवर्ड पॉइंट के ऊपर खेलने का प्रयास किया था लेकिन इस बार थोड़ा सा खराब 3 रन इकट्ठा किया, स्कोर पहुंच चुका 19 रन। लॉस ऑफ द 1 विकेट के नुकसान पे खोपटा टीम का स्कोर। तमाम दर्शक बाउंड्री के बाद मैच का स्वाद ले रहे। वो ब्लॉकअप में डाली हुई गेंद अंदर जरूर गेंद रहती लेकिन रक्षात्मक से गेंद को खेल दिया है और सामने मार दिया लेकिन सिंगल मिल जाती है। सिंगल के साथ स्कोर आगे जाता है, स्कोर पहुंच चुका है इस बार देखा जाए तो शायद 20 रन। 20 रन लॉस ऑफ द 1 विकेट के नुकसान पे अभी तक जीतने के लिए 32 रन की जरूरत है। 13 गेंदों में 32 रन इकट्ठा करने, अंतिम गेंद शेष। और इसी बीच चाय की मांग, ये गेंद हवा में, गेंद कैच की संभावना और इस बार देखा जाए गेंद जा चुकी है लेकिन दूसरा रन इसी के साथ पूरा कर दिया। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट बल्लेबाज में 2 रन के साथ देखा जाए तो स्कोर आगे जाता है, स्कोर पहुंचा है 22 पे। मैदानामध्ये जलपाण्याची सुविधा लगेच उपलब्ध करायची आहे, वेळ खूप कमी आहे। स्वयंसेवकांना विनंती लगेच थांबण्याच्या मैदानामध्ये पंचांचा इशारा येतोय। जीतने के लिए 12 गेंदे और 30 रन मतलब रिक्वायर्ड रन रेट है हर ओवर में 15 रन। म्हणजे आपण विचार करतो अमित अजूनही सामना दोन्ही संघाच्या 50-50% सोबत आहे, आपण समतोल सामना चालू आहे असं म्हणावं लागेल। कारण जिथे आपण विचार करतो अवघा एक फलंदाज बाद झालाय खोपटे संघाचा आणि 12 चेंडू बाकी आहेत आणि खोपटे संघाच्या हातामध्ये अजून 12 चेंडू असतात, त्या 12 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आणि 10 विकेट्स, माफ करा 9 विकेट्स अजून त्यांच्या हातामध्ये असणार आहेत। म्हणजे खऱ्या अर्थाने विचार केला तर सामना एक 55% आणि 45% असं म्हणावं लागेल। कारण जिथे आपण पाहतोय खोपटे संघाचा फलंदाज फक्त एक बाद झालाय, तिथे 12 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण असताना अमित बिल्कुल प्रसाद यह अनुमान लगाने की भी हिम्मत मांगती है लेकिन अनुमान के तौर के ऊपर देखा जाए रिक्वायर्ड रन रेट 15। अगर कुछ भी करके नवनाथ जी इस ओवर में 2 छक्के आ सकता है तो इस मैच में थोड़ी सी मजा हो सकता है और रोमांचक आना है, मुकाबला बनाना है तो बल्लेबाजी खोपटा को दिखाना पड़ेगा। अगर गेंदबाजी चल सकती है तो खोपटा के बल्लेबाज अगर जमीन के ऊपर घुटने टेक सकती है तो निश्चित रूप से दोस्तों करीबी मामला हो सकता है। पहिला 12 चेंडू 30 धावा, गोलंदाज यावेळेस आलाय संदेश मुंडे, राउंड द विकेट। यावेळेस 6 चेंडू एक निर्धाव जाते, जशी जशी चेंडू निर्धाव जातील तसा तसा मानसिक दडपण हा वाढलेला असेल। जसे जसे चेंडू निर्धाव जातील तसं तसं मानसिक दडपण वाढलं असेल। 11 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण मैदानामध्ये गोलंदाज संदेश मुंडे, राउंड विकेट। षटकातील पुढचा चेंडू फेकणार, स्ट्राइक एंड असणार फलंदाज क्षितिज। यावेळेस आणखी एक निर्धाव चेंडू। खरं तर मी म्हणेन गोलंदाजाने अमित या फलंदाजाचा अभ्यास केलाय की काय आणि त्याच्या अनुषंगानेच गोलंदाजी करतोय असं वाटायला लागलं। सुरुवातीच्या 2 चेंडूचा विचार केला अमित प्रसाद, यहाँ मुझे लगता है बल्लेबाज ने ऑफसाइड की गेंद के ऊपर ऑफसाइड में ही खेलना चाहिए लगभग देखा जाए। इसी बीच जगह
हवा में गेंद जरूर है, कैच की संभावना मुझे लगता है इस बार देखा जाए तो सिंगल मिल जाएगी, लेकिन दोस्तों सिंगल का दुख किसी को नहीं होता है। इस बार पंचाचा इशारा येतोय, खराब चेंडू, नो चेंडूचा इशारा आलाय, कदाचित ही धोक्याची घंटा असू शकेल आणि इथे मात्र 1+1 2 धावा मिळतात अमित, आणि या 2 धावा मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण विचार करता समीकरण सुद्धा बदलत आहे, जिथे आता मात्र गरज आली आहे ती चेंडू पाखरे ते 11 आणि माफ करा 10 चेंडू, माफ करा 10 चेंडू आणि 28 धावा। अमित ये फ्री हिट का मौका आया है और इस फ्री हिट के ऊपर मौके के ऊपर ठोका मजबूती का देना चाहिए, ठोका मजबूती का हो सकता है तब ताली ठोक सकती है, नहीं तो खामोशी में बैठ सकते हैं। इस बार जरूर गैप में निकलने का प्रयास, पीछे फील्डर उपस्थित है, स्टेप लेग के ऊपर सिंगल मिल जाती है। सिंगल का दुख दोस्तों किसी को नहीं, और बड़े रन आ सकते तो बड़ा मजा होता है, जिसके साथ सिंगल के साथ स्कोर पहुंच जाए 25। अमित आपण विचार करता फ्री हिट होता, फ्री हिटवर हवाचा फायदा फ्री हिटचा मी म्हणेन झाला नाही, कारण अवघी 1 धाव मिळते। समीकरणाचा विचार केला तर 9 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण आपण आता मैदानामध्ये पाहू शकाल अमित। बिल्कुल 9 गेंद 27 रन इकट्ठा करना है, चाहे नीचे रखा दिया है, मारो तब भी मजा। और इस बार देखा जाए ये बल्लेबाज के साथ मेरे हिसाब से लगभग क्षितिज मैदान के ऊपर ज्यादा कामयाब नहीं बनने जा रहा है। मैंने पहले कह दिया नौराज जी, और लेग बाइक का इशारा आ चुका है, गेंद जैसे डॉट हो सकती है, सिंगल आ सकती है, वैसा और प्रेशर बढ़ सकता है, और जब दबाव अगर मैदान के ऊपर हो सकता है तो खोपटे के लिए खतरे की घंटी भी हो सकता है। वो घंटी को तोड़ना है तो मैदान के ऊपर तोड़फोड़ की शुरुआत दिखाना पड़ेगी। नक्कीच आम्ही आता मात्र आपण इथे विचार करता जवळजवळ चेंडू पकडले ते 8 आणि 8 चेंडू मध्ये आपण विचार करता 26 धावांची गरज इथे मात्र असणार आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये मोठा फटका येणं नितांत गरजेचं असेल। यावेळेस हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू मात्र जातोय लॉंग ऑन रिझर्व मध्ये, चेंडू पकडून फील्ड होईपर्यंत फेकी होईपर्यंत मिळालेले या 2 धावा आपण पाहतोय, आणि या 2 धावेनं समीकरण बदलतंय, जिथे मात्र चेंडू पाके 7 आणि विजयासाठी अजून 24 धावांची गरज। अमित 7 चेंडू 24 धावा अशा परिस्थितीमध्ये खरं तर आपण पाहतोय मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल, जिथे गरज आहे 24 धावा। बिल्कुल प्रसाद, यहाँ मुझे लगता है आप नवाज जी विकेट के हाथ में है, अब ठोकने की जरूरत है, वो मारती क्यों नहीं पता है, ये पता नहीं, लेकिन गेंद कहाँ गई है, लेकिन वो हवा में गेंद लिया कैच, खिलाड़ी को जगह पवेलियन के रास्ते में। खरं तर धोक्याची घंटा आता मात्र वाजले मी म्हणेन, कारण समोर खऱ्या अर्थाने दिसतोय पराभव आता समोर दिसू लागलाय, परंतु अजूनही खऱ्या अर्थाने त्या पराभवावरचे खऱ्या अर्थाने पाठ फिरवण्याची धमक 6 चेंडूमध्ये 24 धावा मारल्या तर होऊ शकेल। बघूया तसं काही घडतं का, नियतीच्या मनामध्ये काय दडलंय, यासाठी येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ पाहणं नितांत गरजेचं असेल अमित। बिल्कुल प्रसाद, इसी मैदान के ऊपर नौराज जी कहते हैं 6 गेंदे के ऊपर 6 छक्के है, 6 गेंदे के ऊपर एक भी रन नहीं है, अपने पास वो विश्वास चाहिए। मैदान के ऊपर युवराज सिंह बन सकते हैं, खोपटे का हीरो बन सकता है, गेंदबाज अगर जलवा कर सकता है। 6 चेंडू आणि 24 धावा, सुवर्ण संधी आली, फलंदाज नवीन फलंदाज येतो स्ट्रायकरला वैभव, ज्याला सुवर्ण संधी असणार आहे आपल्या निकटवर्तीय चेतन गावंड पिरकोन आणि मिथुन मात्रे कोपरोल या दोघांकडून प्रत्येकी 100 बक्षीस प्रत्येक षटकारासाठी असणार आहे। इथं खरं तर आपण विचार केला साधारण सोप्या भाषेत समीकरण सांगायचं झालं तर आम्ही 6 चेंडू आणि 4 षटकारांची गरज आहे। ये 4 छक्के इसी मैदान के ऊपर, धुरंधर कप्तान की क्या सोच है, कप्तान को कुछ भी करके इस मैदान के ऊपर बल्लेबाजी दिखाना है, लेकिन गेंदबाजी का काम दिखाया है कामारली के अंतिम गेंदबाज, जिन्होंने पिछले मैच में बेहतरीन गेंदबाजी की योगेश जामले। और इसी बीच देखा जाए गैप में गेंद को ढकलने का प्रयास किया, जब तक खिलाड़ी गेंद को उठाते समय दूसरा रन पूरा कर दिया और लगभग तब तक थ्रो खराब आया, मगर 2 रन मिल जाते हैं, स्कोर पहुंचा है 30 रन पे। अब जीतने के लिए 5 गेंदे 22 रन चाहिए, 22 रन चाहिए तो मैदान के ऊपर बेहतरीन स्ट्रोक को मारो, दिवाली साजरी करो, तब भी लोग कह सकते हैं आज चिन्नर के ऊपर दिवाली है। इस बार गेंद हवा में जाएगी, गेंद सीधा मिड विकेट की गली में छक्का। हेलो
थँक्यू टीचर मास्टर. आपण पाहतो जे मात्र एक पहिल्या चेंडूवरती आलेले दुहेरी धाव, त्यानंतर आलेला षटकार सामन्यामधलं रूप बदलून टाकतो, जिथे मात्र 4 चेंडू आणि अजूनही 16 धावांची गरज आहे. अमित बिल्कुल यहाँ कप्तान का बल्ला टप्पा इस बार देखा जाए तो शायद ऑप्शन के बाहर ही गेंद है. अंपायर ने दोनों हाथ खुले कर दिया, स्लो डिलीवरी जरूर की जा सुराब, लेकिन गेंद ऑप्शन के बाहर थी. सिंगल मिली, स्कोर आगे गया है 37. अभी तो 36 धावा झाल्यात आणि आपण पाहतो आता मात्र 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. आणखी एक धावा यायला चढवला की काय असं वाटलं होतं आणि मात्र फलंदाज बाद होतोय. बिल्कुल डीजे मास्टर, इसी को कहते हैं सुराग. जब सर सेनापति गिर जाती है ना तो सेना भी गिर जाती है. 3 गेंदे 15 रन. अभी तक अपने पास हौसला हो सकता है, वो हौसला बुलंद हर रहा हो तो आसान, आसमां वही जुता है जिसपे हुनर की पहचान. नए बल्लेबाज मैदान के ऊपर जा रहे हैं. मानो किरण बॉडी से टकड़ा मैदान के ऊपर दिखा रगड़ा तो मानो याद कर सकते हैं. खरंच तो प्रयत्न आता मात्र इथे करावा लागेल, कारण फलंदाज वैभव बाद झाला. खऱ्या अर्थाने त्याने प्रयत्न चांगले केले होते. षटकार लागवला होता आणि दुसरा षटकार लागवत असताना कुठेतरी थोडासा कमी पडला आणि त्याला मात्र तंबूचा रस्ता खऱ्या अर्थानं घ्यावा लागला. त्यानंतर आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानामध्ये आला किरण, ज्याला मात्र विजयाच्या आशा पल्लवीत ठेवण्यासाठी विजयाचे किरण आपल्या संघावरती पाडायचे असेल तर त्यासाठी नक्कीच, परंतु स्ट्रायकरला असणारा फलंदाज आपण पाहतोय क्षितिज. यावेळचा चेंडू फलंदाज बाद. बिल्कुल डीजे यहाँ बिल्कुल सही बेहतरीन डीजे बजा रहे हमारे लबद खड़ा सचिन रामदास घमाड़ी की तरफ से. हमारी आवाज आपके कानों के ऊपर पहुंच जाते, लेकिन सीधी जैसे बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर जाकर भी देखा जाए तो खोपड़ी की शुरुआत करना चाहिए थी, वो शुरुआत हुई नहीं. और उसी तौर के ऊपर देखा जाए ये पेशर आ चुका है. लेकिन गेंदबाजी चांबरली की, योगेश जांबले की गेंदबाजी, वाह दिखाया जलवा. टॉकिंग में पिक्चर था 30 सद्या काय करते, इससे भी भारी है शो भारी है. बिल्कुल क्यों ना हो जाए दोस्तों, जब नहीं देते हैं ना तो लोग कहते हैं हम नाराज हैं. इसलिए मुझे लगता है दर्शक भी अपना पवेलियन छोड़ के जा रहे हैं. यावेळेस हा चेंडू मात्र नक्कीच पंच जागा सोडतात, अर्थात आव्हांतर चेंडू घोषित केलाय. परंतु या आव्हांतर चेंडू काय होणार नाही, कारण आपण पाहतोय जिथे मात्र खऱ्या अर्थानं गरज असणार आहे. फलंदाज धावबाद होतोय. 14 धावांची गरज असेल. अजूनही चेंडू बाकी येते. 2 चेंडू 14 धावा. अमित अजूनही सामना संपलेला नाहीये. 2 चेंडू आणि असं समीकरण प्रसाद. इसी बीच मुझे लगता है कई बार ऐसे मर्तबा हो चुके क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर लोगों को लग रहा था हम जीतने वाले थे, मैच दूसरी जीते, उन्हें रोना पड़ा, इन्हें हंसना पड़ा, और एक वाइड जाती है उसके बाद 2 छक्के मार जाता है तो रिटर्न तो हो सकती है, लेकिन वापसी दिखाने के लिए मुझे लगता है. लेकिन गेंदबाज मैदान के ऊपर इतने भारी है, 2 गेंदे और जीतने के लिए 14 रन. और इसी तरह से मैच पूरी तरह से कब्जा कर दिया है सांभारली टीम के. इस बार गेंदबाजी जलवा. नक्की शेवटचं षटक जे कोपटे संघाच्या गोलंदाज चेतनने फेकला आणि तिथून मॅचने खऱ्या अर्थानं युटर्न घेतला, कारण आपण पाहतो त्याने 23 धावा त्याला मोजाव्या लागल्या. चला